काहीच फर्स्ट टाइम म्हणजे राईडच्या अखेरीस ओला करून चाललोय आणि तो पण घरी. आता पनवेलला आहे पहिल्यांदाच, म्हणजे पूर्ण जर्नीमध्ये मी राईड करतो आता 7 ते 8 वर्ष झाली मला मी राईड करतोय. पण राईडला असं पहिल्यांदाच घडलंय की मी राईडच्या अखेरीस म्हणजे घरी जाताना मी गाडी शेवटी पनवेलला ठेवली मित्राजवळ आणि मी आता ओलामध्ये आणि ओलामधून मी चाललोय घरी. कारण खूप बेकार झालं नशीब. मी देवाचे आभार मानतो की मी बऱ्यापैकी वाचलो. आपण म्हणतो की बाईक रायडिंग गिअर्स ऑफ रोडिंग हे सोपं नाही एवढं. स्वतःची काळजी घेणं पण महत्त्वाचं आहे, पण त्याबरोबर एक पण आहे की वेळ काळ असते ती, त्याला कोण अडवू शकत नाही. कधी कधी आपण 20च्या स्पीडमध्ये पण पडू शकतो, कधी 80-90च्या पण स्पीडमध्ये पडू शकतो. तसं काहीच नाही झालं आहे. पण आज आम्ही ज्या गावी गेलेलो थोडीशी ऑफ रोडिंग होती आणि पावसामुळे एकदम चिखल झालेला आणि एकाची बाईक होती HD, तर त्या बाईकचा खूप प्रॉब्लेम झालेला. त्याला जमत नव्हती ॲक्च्युली. मी ती घेतली थोडंसं म्हणजे हे करायला, बरीपैकी मी काढली बाहेर तिला, पण लास्ट मुमेंटला चढाव म्हणजे एक असं चढण होतं. ती चढताना एकदम ती चिखल साचला पुढच्या व्हीलमध्ये आणि एकदम ब्लॉक झाला. तो व्हील ब्लॉक झाल्यामुळे डायरेक्ट गाडी स्टॉप तिथेच झाली आणि गाडी मला म्हणजे बॅलन्सच नाही झाली. एवढी हेवी गाडी होती. मी खूप बॅलन्स केला पण गाडी शेवटी पडली आणि पडली ती डायरेक्ट. नशीब माझे रायडिंग बूट होते त्यामुळे बऱ्यापैकी वाचलो. पण काय आलं ते फुटरेज होतं ते मला बरोबर बूटच्या इथे आणि खाली दगड होता बूटच्या, त्यामुळे काय आलं पूर्ण दाबला गेला पाय आणि दबला गेल्यामुळे काय आलं पूर्ण पेन होतोय आता थोडासा. त्याच्यामुळे मी थोडंसं हे आईस घेऊन आता डॉक्टरकडे पण जाऊन आलो. थोडंसं इंजेक्शन घेतलं, पेन किलर घेतले, टॅबलेट घेतलेत. त्यामुळे आता जाईपर्यंत थोडं मला आईस लावायचं आहे. पण हे पेन 2-3 दिवस तर नक्की असणार. त्यामुळे असं आहे प्रवासात हे पहिल्यांदाच माझ्यासोबत घडलंय. पण परमेश्वराचे खूप आभार मानतो की मी थोडक्यात निभावलं.